नीलम गोरे आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये जोरदार जुंपल्याचं बघायला मिळत आहे। मर्सिडीजच्या आरोपानंतर ठाकरेंच्या सेनेकडून सुद्धा जोरदार हल्लाबोल करण्यात आलाय। नालायक बाई लक्षवेधी लावण्यासाठी पैसे घेतात। खासदार संजय राऊत यांनी नीलम गोरे यांच्यावर हा आरोप केलाय। ठाकरे 2 मर्सिडीज घेऊन 1 पद द्यायचे। नीलम गोरे यांनी हा मोठा आरोप केलेला होता आणि त्याचमध्ये दोघांमध्येही जुंपल्याचं सध्या बघायला मिळतंय। मॅनेजरचा प्रश्न नाहीये, कार्यकर्ता जो आहे तो काही म्हणजे त्याला कमी समजण्याचं कारण नाहीये। आमचे शिवाजी पार्कचे सगळे कार्यक्रम शेवटचे मला आठवत आहेत 2012, 13, 14 पासूनचे प्रत्येक सभेला ठाण्याहून माणसं यायची आणि त्यांचेच लोक संपूर्ण तयारी करत होते। एक हा भाग। दुसरं, आणि आज उद्धव ठाकरे गटाचे फारसे लोकही समोर नाही आहेत, त्यामुळे ते असताना बोललेलं मला फार आवडलं असतं। मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना, आता आपण जिथे नकोसे आहोत नाही त्यांच्यावर ढकलला जात होता। 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती 1 पद। काल नीलम गोरे या बाहेर पडताना पत्रकारांशी त्या बोलत होत्या खाजगी की मी महामंडळाला 50 लाख दिले उषा तांबेला म्हटले, बोले लोकांनी रेकॉर्ड केलेलं आहे, मी 50 लाख रुपये देऊन माझा कार्यक्रम लावला। जरी मर्सिडीज देऊ शकते असं म्हणते, तुम्ही 50 लाख देऊ शकते। भ्रष्टाचाराच्या लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात विचारा। लक्षवेधी लावायला, प्रश्न विचारायला, प्रश्न आल्यावरती संबंधितांना बोलवून डील करा। माझ्याकडे सगळी माहिती आहे आणि पुराव्यास आहे। ते हक्कभंग आणा, काय तुमचा हक्कभंग वगैरे आणा। मी बघा अशी काय म्हणालो, विकृत बाई आहे ती, विकृत आहे ती बाई नाही, ती बाई माणूस आहे। नीलम गोरे माफी मागण्याच्या लायकीची पण नाही। तुम्ही आंदोलन करताय, तुमचं आंदोलन सोडून द्या हो, आंदोलनाचं आम्ही बघू काय करायचं ते। संजय राऊत या माणसाची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे। एक वेगळ्या पद्धतीची खालच्या स्तरावरची वक्तव्य करायची आणि माध्यमांसमोर चमकोगिरी करायची, हा त्यांचा उद्देश आहे। त्यांना भर रस्त्यात जोड्याने हाणलं पाहिजे। ते महाबंडलेश्वर म्हणून मी त्यांना एक उपाधी दिलेली आहे। तर गोरेंच्या या आरोपानंतर ठाकरेंचे शिलेदार सुद्धा चांगलेच आक्रमक झालेत। नाशिकचे विनायक पांडे आणि पुण्याच्या अशोक हरणावळ यांनी गोरे यांच्यावर जोरदार पलटवार केला। तर गोरे यांच्या समर्थनार्थ शिंदेची सेना सुद्धा मैदानात उतरल्याचं बघायला मिळतंय। बघूयात। 2014ला विधानसभेची निवडणूक लागली आणि मी मध्य नाशिकमधून इच्छुक होतो। त्यावेळेस मी नीलमताईंकडे गेलो आणि नीलमताईंनी काही पैशाची मागणी केली, एक अमाऊंट। त्या पद्धतीने त्यांची जी डिमांड होती ती डिमांड मी पूर्ण केली आणि ती पूर्ण केल्यानंतर 15-20 दिवसांनी अजय बोरस्ते यांना तिकीट भेटलं। अजय बोरस्ते यांना तिकीट भेटल्यानंतर मी ताईंना फोन लावला, ताई माझे जे पैसे दिलेले ते परत देऊन टाका। आणि विनायक पांडे काय कोण मुलाखत आहे? विनायक पांडे 2.5 वर्षामध्ये आमच्याशी किती वेळा त्यांनी संपर्क साधला की मला एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे। अरे कोणाच्या गळ्यात धोंडा बांधून समोर उभा करताय विनायक पांडेंनी किती वेळा शिवसेना सोडली? ओरिजिनल शिवसैनिक होते का? कसे निवडून आले? कसे महापौर झाले? महापौर झाल्यानंतर त्यांना पक्षातनं का काढलं गेलं होतं? याचं उत्तर संजय राऊतांनी द्यावं। आम्ही तर स्पष्टपणे सांगू, आमच्याकडे काही ईडी बीडी सीडी बीडी काय नाही। आमची चौकशी जरी केली तर आम्हाला फार तर पूरग्रस्त चाळीमध्ये काय घर असेल आणि 2 व्हीलर भेटन ह्याच्या पलीकडे काही नाही आणि आम्ही आहे तिथं समाधानी आहे। पण तुम्ही काय आहे तुमचं ते आम्ही बरोबर काढू शकतो म्हणा। तुम्ही काय तिथं साहेबांचं काय काढणार ते पुराव्यांशी काढा। रश्मी वहिनींनी निश्चित बैठका घेतल्या पाहिजेत आणि हे जे काही आजूबाजूचे जे दलाल आहेत त्यांना समज दिली पाहिजे। ज्यांच्यामुळं पक्षाचं वाताहत झाली, ज्यांच्यामुळं पक्ष डुबलाय, त्यांच्याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे।